दिवे दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये आपण देगाव आणि केगाव या दोन्हीच्या मधल्या रस्त्याला आलो आणि इथं महापालिकेची 43 एकर जागा आहे. दाखवा जागृत तिकडे पहिला. इथं महापालिकेच्या जागेवर जे आपले पूर्वीचे पालकमंत्री होते दत्ता मामा भरणे यांनी इथं 1.5 कोटीचा निधी दिलाय डीपीडीसी मधनं. आणि आपण बघूया आतमध्ये 1.5 कोटीचा निधी कुठं खर्च केला. आणि इथं 8,000 झाडं बी लावले होते. ते सगळंच आपण बघणार आहोत आणि आतमध्ये जाणार आहोत. पूर्ण दाखवा जागृत हे सगळं. ही महापालिकेची 43 एकर जागा आहे, त्याच्यामध्ये चाललो आपण. या जागृत पहिला इकडे दाखवा. हे गेटला पूर्ण गेट दाखवा. 1.5 कोटी रुपये कसं आपल्या सोलापूरकरचे वाया चाललेत आपण बघा लागलो. दाखवा. जे मामाने जागृत जे मामाने पैसे दिले होते डीपीडीसीतनं, ते पालकमंत्री होते त्या टायमाला 1.5 कोटी रुपये मध्ये हे खर्च केलंय. आपण बघा लागलो. 1.5 कोटी रुपये एवढ्या कामाला खर्च झालाय. इथं तिकडं दाखवा. ते संडास बाथरूम बांधलंय तिकडं. आणि हे बी दाखवा जागृत. हे पूर्ण राऊंड दाखवा सगळं. या इकडं दाखवा. हे पूर्ण गोल दाखवा. ह्याला या इकडं जागृत दाखवा. या 8,000 झाडं लावलेत असं प्रशासनाने मी सांगितलं. आणि ते झाडं सगळे एनजीओ असतील, काय सामाजिक संघटना असतील, प्रत्येकाने ते झाडं दिलेले आहेत 8,000. आणि ते इकडं 8,000 झाडं लावलेत का ते बघण्यासाठी आपण आलो. आणि ह्याला 1.5 कोटी रुपये खर्च केलाय. दाखवा जागृत. ह्याच्यामध्ये हे सायकल चालवण्याचे ट्रॅक बनवलेला आहे. त्या टेंडर मध्ये असं होतं की सायकल ट्रॅक आणि हे गेट असेल, ते संडास बाथरूम असेल, आणि हे सगळं 1.5 कोटी रुपये मध्ये झालंय बरं का, लक्षात असू दे. हे दाखवा सायकल ट्रॅक. इथं आपण आलो. इथं आपल्याला एक जण बी दिसत नाही. जागा आपल्या महापालिकेच्या व्यवस्थित जागा आहे. डीपीडीसी मधनं 1.5 कोटी दिले आणि तसं दाखवा तिकडं जागृत. हे सगळंच बुकना झालेला आहे. इथं एक वॉचमॅन नाही किंवा इथं कोण आला काय गेला काय हे काहीच नाहीये. तरी बी आपण आतमध्ये जाऊ म्हण. 8,000 झाडं ते जिवंत आहेत का हे बघू म्हण. 43 एकर चालत फिरू शकणार नाही, तर आपण गाडीवर फिरणार आहे. आणि पूर्ण हे महापालिकेची 43 एकर जागा आपण दाखवणार आहे बरं का. चला जागृत. तर आपण दाखवा. हे महापालिकेने खर्च केलंय. हे महापालिकेच्या बजेट मधनं ह्याला खर्च केलं होतं. पण त्या 1.5 कोटी मधनं नाही बरं का. 1.5 कोटी मधून ते मागचं असेल, ते असेल, ते असेल. हे 3 जे पार्ट आहेत वेगळे वेगळे. गेट असेल, तिकडलं जे ते वॉचमॅन बसायचं रूम असेल, आणि हे
बाथरूम असेल. हे 1.5 कोटी मधनं केलेलं आहे आणि हे महापालिकेने केलेलं आहे आणि 8,000 झाडं आहेत असं म्हणलं जात आहे. दाखवा जागृत तिकडं बघा, हे 8,000 झाड आहेत असं म्हणणं आहे प्रशासनाचं. आणि इथं ते पूर्वी लावलेले आहेत. हा या जागृत थोडं आपण पुढे जाऊ. आपल्याला फक्त 8,000 झाडं दिसतात का ते बघायचं आहे. दाखवा पूर्ण. फक्त हे टोक आणि ते टोक हे दाखवा इथपर्यंत. हा आता इकडलं दाखवा. आहेत का झाडं 8,000? तुम्ही बघा, दाखवा जागृत. सगळे संपून गेलंय. सगळं एवढं मोठं खर्च केलंय, सगळं केलंय. पाण्यासाठी लाईन दिलंय, थेंब बघा. हे तर पाणी काय म्हणजे कोण हाय का नाही. तिकडं दाखवा पुढं. हे 8,000 झाड आहेत असं म्हणतात बर का. 8,000 तर झाडं कुठं दिसत नाहीत. आता ह्याच्या पुढं तर कुठं झाडं नाहीत. आपण बघा लागलो, ह्याच्या पुढं तर कुठं दिसेनात आपल्याला झाड. दाखवा जागृत. आपण मोजू म्हण झाड किती आहेत. पाप बिचारे सगळे एनजीओ असतील, संस्था असतील, त्यांनी झाडं दिले. इथनं मोजं ना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. हे तर दाखवा. हे 30 झाड आहेत. 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 60 आहेत. आपण 100 पकडू म्हणजे इथून इथपर्यंत 60 आहेत. पण आपण 100 पकडा लागलो. या 8,000 झाडं लावलेत आणि 1.5 कोटी रुपये खर्च केलेत. इथं कोणीच दिसत नाही. आपण बघा लागलो तर आपण इकडे तर कुठं झाडं नाहीत. दाखवा जागृत. जागृत इकडे दाखवा. हे आपले काट्याचे झाड आहेत सगळे. अजून जाऊ म्हण आपण. फक्त 8,000 पैकी इथं आपल्याला 100 झाडं दिसायला लागलेत बर का. अजून आपण वर जाणार आहोत आणि तिथं बी बघणार आहोत किती झाड आहेत. तिकडही आपल्याला गाडी घेऊन जायची आहे वरच्या बाजूला आणि तिथं सुद्धा बघायचे आहेत 8,000 झाडं जिवंत आहेत का आपल्या 43 एकर मध्ये. ही आपली सगळीच जागा महापालिकेची आहे. इथं कोण मालक नाही आहे. हे आपली महापालिका आहे. हे आपलं सोलापूर शहरातली जागा आहे. म्हणजे शहर लगत हादोड भागातली जागा आहे. ही 43 एकर आहे बर का. आणि 8,000 झाडं लावले होते. आपण 100 पकडलो. हे तिथं एक 100 पकडू. दिसत नाही तरी मी 100 पकडू म्हण. थेट आपण आता वर जाऊ म्हण. तिथं बघूया किती झाड आहेत. तर वर आलो आपण म्हणजे एंडला आलो. दाखवा इकडं. ह्या 43 एकर मध्ये एक तर झाड दिसतंय का आपल्याला. 8,000 झाड शोधण्यासाठी आलो आपण आणि इथं 8,000 झाड दिसत नाहीत. 100च दिसतात. मोजलेत आपण 60. पण 60
8,000 झाडं आपल्याला कुठंच दिसी नाहीत. दाखवा जागृती इथे पूर्ण सगळं. इथे एक सुद्धा झाड दिसत नाही आणि आपले सगळेजण सांगतात की 8,000 झाडं. जागृत 8,000 झाडं लावले गेलेत आणि लावलं गेलं म्हणून सांगतात, पण इथं कुठं 8,000 झाडं आपल्याला तर दिसी नाहीत. तुम्हाला सगळंच दाखवा लागलो. आपण मोजले सुद्धा 100 झाडं सरासरी आपण मोजलो, ते 100 अजून इतर सगळे काट्याचे पकडले तरी बी 200 झाडं व्हायला लागलेत आणि 8,000 झाडं लावले गेलेत असं म्हणलेत. दाखवा जागृत सगळं. आपण जाऊ म्हण तिकडं बी वर, पूर्ण सगळी जागा दाखवा. ही सगळी महापालिकेची आहे बरं का आपल्या. तिकडं आता थेट आपण वरती जाणार आहोत आणि तिथं त्या विहिरीपाशी जाऊन तिथं सुद्धा बघणार आहोत काय झालंय, काय पंप, हे पाण्याची लाईन केली होती, सगळंच बघणार आहोत. चला जागृत. इथं 1.5 कोटी रुपये डीपीडीसी मधनं दिलेले आहेत. आपल्याला 1.5 कोटी खर्च झालाय का? आपल्याला तुम्हीच सोलापूरकर विचार करा. खर्च झालाय तर काय केलंय हे सगळंच तुम्हाला दाखवलेलं आहे. या जागृत. आपण तर बघितलो सगळं, हे महापालिकेची जागा सगळी बघितलो, एवढं मोठं खर्च केलेलं काय सगळंच बघितलो. जागा चांगली आपल्या सोलापूरकरांना इथं येऊन बसता येत आहे, उठता येत आहे. पर्यटन स्थळ म्हणून काही म्हणजे मोकळी हवा घेता येते. इथं 8,000 झाडं लावली होती, आपल्याला काट्या सहित 200 दिसले. आपण असंच आपल्या महापालिकेची जागा असतील, विविध कुठं कुठं निधी खर्च केला गेला आहे, तो व्यवस्थित आहे का ते बघण्यासाठी आपल्या सोलापूरचा विकास हा कार्यक्रम घेता आपण. आणि सगळीच माहिती आपल्या सोलापूरकरांना सांगणार आहे बरं का, आणि दाखवणार बी आहे. ही महापालिकेची 43 एकर जागा आहे, सगळी फिरलो आपण. 1.5 कोटी रुपये डीपीडीसी बंद खर्च झालेले बी दाखवलो, त्याच्यामध्ये काय काय केलं तेही दाखवलो. बघूया अजून आता आपली महापालिका याच्यावर नजर घालते का, काय करते काय नाही हे मग तर निश्चित आहे. मी राहुल रणदिवे, जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.